महत्त्वाची घडामोड ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा पार पडणार आहे। शिवतीर्थवर आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। मेळाव्यातून ठाकरे आणि शिंदे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत। दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। काय शिवसेना जनता मानत नाही, प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणले जातात आणि आमचा मेळावा आमचा। अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुमचं वय काय होतं? तुम्ही कुठल्या गुजडीमध्ये मुतत होतात? शिवतीर्थावरचं भाषण, कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला। तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी थिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर चक्कर मारू शकता कुठेही। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार आणि त्याचबरोबर देगे साहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांना दसऱ्याच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब देणार। यांच्यासारखे आम्ही आणि भगव्या शाली नाही घालायचं तर काय, यांनी ज्या पद्धतीने हिरव्या शाली पांघरल्या त्या हिरव्या शाली घेऊन आम्ही फिरायचं का? दसरा मेळाव्यावरून बॅनर वॉर सुद्धा रंगले। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात दोन्ही शिवसेनेचे बॅनर लागले। विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा असा आशय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो असून शिंदेंना भगव्या शालमध्ये दाखवण्यात आले। तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला हजर राहणार का या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम बसलाय। राज ठाकरेंचं भाषण गुढीपाडव्याला असतं असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला नसतील हे स्पष्ट केलं। शिवसेनेचा जो मेळावा असतो तो दसऱ्याला असतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा हा गुढीपाडव्याला असतो आणि सन्माननीय राजसाहेबांचं शिवतीर्थावर भाषण हे गुढीपाडव्यालाच होतं, इतर वेळी नाही। तर मी स्पष्ट केलंय की सन्माननीय राजसाहेबांचं भाषण हे गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होतं, ज्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा असतो। तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल, त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30 मुहूर्त असेल।